सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, भरपूर मुलं विचारत होती की दादा बी फार्मसी आणि फार्म डी ची ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार, कॅपराऊंडचे शेड्यूल हे कधी डिक्लेअर होणार, हे भरपूर मुलांचे प्रश्न होते. तर आता फायनली सीड्स यांनी ऑफिशियल नोटीस तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. येस, बी फार्मसी आणि फार्म डीचं ऑफिशियल कॅपराऊंडचे शेड्यूल आता सीड्स यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्ही ह्याच्या स्क्रीनवर बघू शकता. ह्याच्या सीड्स यांनी एक शेड्यूल प्रोव्हाइड केलं आहे जे आपल्याला कालच रिलीज झालंय. कालच हे शेड्यूल रिलीज झाले ह्या इकडे. आता सगळ्यात पहिले तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की नक्की बी फार्मसी फार्म डी कुठले कुठले इन्स्टिट्यूट आहेत. तर हे सगळे इन्स्ट्रक्शन दिले आहेत. आपण डायरेक्टली मेन शेड्यूलकडे वळूया आणि बघूया की आपले कधी कॅपराऊंड सुरू होतात. त्याच्या आधी कॅपराऊंडचे रजिस्ट्रेशन तुमचे सुरू होतील तर त्याचे किती फीज असणार आहे तर ते तुम्हाला फीज दिलेली आहे. सगळ्यात पहिले एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही सीईडची एक्झाम दिली असेल, जर तुम्ही MSc CETची एक्झाम दिली असेल तर तुम्हाला कोणतीही फीज पे नाही करावी लागणार. बट इन केस जर तुम्ही सीईडची एक्झाम नसेल दिली तर त्या केसमध्ये तुम्हाला फीज पे करावी लागतील. किती फीज पे करावी लागतील? जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल किंवा OMS कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 1000 रुपीज फीज आहे. आणि जर तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल जसे की SC ST VJNT परत OBC SBC SC BC VJNT कुठल्याही तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला 800 रुपीज पे करावे लागणार आहेत. बट ह्या पॉईंटला एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही सीईडची एक्झाम दिली असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला कोणतीही फीज पे नाही करावी लागणार. ठीक आहे, तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे की ज्या पण मुलांनी MSc CETची एक्झाम दिली आहे त्यांना कुठलीही फीज पे नाही करायची. आता त्याच्याखाली आपल्याला एक शेड्यूल दिलं आहे. तुम्हाला पूर्ण कॅपराऊंडची प्रोसेस कुठल्या तारखेला काय कंडक्ट होणार आहे तर ते तुम्हाला पूर्ण शेड्यूल दिलेलं आहे. आता सगळ्यात पहिले तुम्ही एक लक्षात घ्या की पहिली स्टेप जी तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची होते तर ती तुम्हाला पहिली स्टेप दिली आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट. तर ही एक तुमची पहिली स्टेप आहे आणि ही स्टेप तुमची 7 जुलैला स्टार्ट होणार आहे. 7 जुलैला तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होणार आहे. आणि हे कधीपर्यंत सुरू असेल तर 14 जुलैपर्यंत. इथे तुम्हाला 14 जुलै दिलं आहे तर 14 जुलैपर्यंत ही तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही सुरू असणार आहे. आता ह्या पॉईंटला एक तुम्ही लक्षात घ्या की ही जी तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची डेट आहे ही पुढे एक्सटेंडसुद्धा होऊ शकते. तुम्ही हे ते नोटीस करू शकता की तुम्हाला हे ते डॉलरचं साईन दिलं आहे. डॉलरचं साईन का दिलं आहे? कारण की ही जी डेट आहे 14 जुलै ही पुढे एक्सटेंडसुद्धा होऊ शकते. आता किती एक्सटेंड होईल हे तर सांगितलेलं नाही आहे, बट इन केस काय पॉसिबिलिटीज असतील तर ह्या पुढे एक्सटेंडसुद्धा होऊ शकतं. आता ह्या पॉईंटला जेव्हा तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल लगेच दुसऱ्या दिवशीपासून तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेससुद्धा सुरू होणार आहे. म्हणजे इकडे तुम्ही लक्षात घ्या की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता, जेव्हा तुम्ही कॅपराऊंडसाठी रजिस्टर करता त्याच्यानंतर लगेच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागतं. म्हणजे जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, जर तुम्ही ओपनमध्ये बिलॉंग करत असाल, तुम्ही कुठल्याही कॅटेगरी किंवा ओपनमध्ये कसंही तुम्ही बिलॉंग करत असाल तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे करावं लागणारच आहे. आता कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतील तर ह्याच्यावर मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ प्रोव्हाइड केलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली, तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. आता हे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 8 जुलैपासून ते 15 जुलैपर्यंत सुरू असणार आहे. आता हे तुम्हाला कसं मॅनेज करायचं आहे की जर तुमचे म्हणजे आता ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग 7 जुलैला तुमची स्टार्ट झाली तर लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाऊन डॉक्युमेंट वगैरे व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. आता जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म सपोज 12 तारखेला भरलात तर लगेच तुम्ही 13 तारखेला ॲप्लिकेशन फॉर्म हा तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आणि नाहीतर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते हे तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. सो हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं पॅरलली सुरू असणार आहे, लगेच तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे तर डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला 2 मेथड दिलेले आहेत. सगळ्यात पहिली मेथड आहे ई स्क्रुटिनी मोड. म्हणजे इकडे तुम्हाला सगळे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतात. म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म पण ऑनलाईनच भरायचा आहे. जर तुम्हाला ऑनलाईनच डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे असतील तर तुम्ही ई स्क्रुटिनी मोडला जाऊ शकता. ऑनलाईन मोडमध्ये सिम्पली जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावे लागतात आणि हेच डॉक्युमेंट्स तुमच्या एका स्क्रुटिनी सेंटरमध्ये, स्क्रुटिनी सेंटर हे कॉलेजेस असतं ज्याला CETने एक ऑथॉरिटी दिलेली असते की तुम्ही मुलांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे. तर हे जे तुमचे डॉक्युमेंट आहेत हे एका स्क्रुटिनी सेंटरमध्ये जातात आणि ते सगळे डॉक्युमेंट तुमचे चेक करतात. जर तुमचे सगळं बरोबर असेल, तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म तुमचे डॉक्युमेंट सगळं बरोबर असेल तर तुमचे डॉक्युमेंट आणि ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय होऊन जातात. ही झाली आपली पहिली मेथड. आणि दुसरी मेथड आहे तुमची फिजिकल स्क्रुटिनी मोड. आता फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये तुमचे जे पण डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला ऑफलाईन व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. म्हणजे तुमचं ऑफलाईन व्हेरिफिकेशन सेंटरला तुम्हाला जावं लागतं, स्क्रुटिनी सेंटरला तुम्हाला व्हिजिट करावं लागतं. म्हणजे आज जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलात तर लगेच तुम्हाला एक स्लॉट बुक करायचा असतो की मी ह्या तारखेला एका स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन माझे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करून घेईल. तर हे तुम्हाला स्लॉट बुक करावा लागतो आणि त्या तिकडे जाऊन तुम्ही ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेऊ शकता.
सो ऑनलाईन मेथड पण आहे. ऑनलाईन मेथडमध्ये तुमचे घर बसल्या डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय होऊन जातात. बट फिजिकल स्क्रुटिनी मोड म्हणजे ऑफलाईन मोडमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला ऑफलाईन व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल आणि ह्याच्यावर सुद्धा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवली आहे. त्या पण व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, तर हे झालं आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्याची आपल्याला डेट दिलेली आहे 8 जुलैपासून ते 15 जुलैपर्यंत. ठीक आहे, हे 5 वाजेपर्यंत असणार आहे, 15 जुलैच्या 5 वाजेपर्यंत संध्याकाळचे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली काय एक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की जर तुम्ही 14 जुलैच्या नंतर रजिस्टर केलं तर त्याच्यानंतर तुम्ही नॉन कॅप सीटसाठी मानले जाल. तुम्ही कॅपराऊंडमध्ये कन्सिडर केले जाणार नाहीत, म्हणजे जर तुम्ही डेडलाईनच्या नंतर रजिस्टर केलं तर. आता एकदा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म सगळे व्हेरीफाय झाले त्याच्यानंतर तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होते. ठीक आहे, आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय येतं, ह्याच्यामध्ये तुमचे सगळे रँक्स येतात. म्हणजे आत्तापर्यंत जेवढं पण फार्मसीच्या मुलांनी रजिस्टर केलं असेल, जेवढं पण फार्मसीच्या मुलांनी अप्लाय केलं असेल कॅपराऊंडसाठी, तर त्या मुलांमधनं तुमचा किती रँक आला आहे, ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं किती रँक आला आहे, जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल ओबीसीमधनं किंवा SC ST मधनं तर तुमच्या कॅटेगरी वाईज किती रँक आला आहे. तर हे सगळे रँक्स तुम्हाला ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजतात आणि ही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 18 जुलैला तुमची डिक्लेअर होणार आहे. आता एकदा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली त्याच्यानंतर एक तुमचा ग्रीव्हन्सेसचा टाइम पिरियड सुरू होईल. ग्रीव्हन्सेस म्हणजेच काय की जर तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही पण मिस्टेक असेल, म्हणजे जर तुम्हाला वाटलं की नाही यार माझ्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये माझ्या नेममध्ये मिस्टेक आहे, किंवा जर तुम्हाला वाटलं की आपल्याला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, तुम्ही आधी कॅटेगरीला अप्लाय केलं नसेल बट आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला कॅटेगरीला अप्लाय करायचं झालं तर तुम्ही अप्लाय करू शकता. तर त्याच्यासाठीच तुम्हाला एक ग्रीव्हन्सेसचा टाइम पिरियड प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे जर तुमची काही मिस्टेक वगैरे झाली असेल ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये आणि ती तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजली असेल तर तीच मिस्टेक तुम्ही ह्या ग्रीव्हन्सेसच्या टाइम पिरियडमध्ये करेक्ट करू शकता. हा तुम्हाला टाइम पिरियड किती दिला आहे, 19 जुलैपासून ते 21 जुलैपर्यंत हा तुम्हाला टाइम पिरियड दिलेला आहे. या 3 दिवसांमध्ये तुमचे जेवढे पण मिस्टेक आहेत हे तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता. एकदा तुमचं ही ग्रीव्हन्सेसचा टाइम पिरियड झाला त्याच्यानंतर तुमची येते फायनल मेरिट लिस्ट, डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट. आता फायनल मेरिट लिस्टमध्ये काय येतं, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सगळे रँक्सच समजतात की ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं तुमचा किती रँक आला आहे, कॅटेगरी वाईज तुमचा किती रँक आला आहे, जर तुम्ही नीट थ्रू अप्लाय करत असाल तर ऑल इंडिया लेवलला तुमचा किती रँक आला आहे, तर हेच पण सगळे रँक तुमचे फायनल मेरिट लिस्टमध्ये असतात. आणि ही तुमची फायनल मेरिट लिस्ट पण 23 जुलैला तुमची डिक्लेअर होणार आहे. सो इथपर्यंत आता सध्या तुम्हाला CETCने टाइम पिरियड प्रोव्हाइड केलेला आहे, पूर्ण तुम्हाला कॅपराऊंडचे शेड्यूल प्रोव्हाइड केलं आहे. आता दादा एवढंच आमचं कॅपराऊंडचे शेड्यूल असणार आहे का, एवढंच प्रोसेस आम्हाला होणार आहे का, तर तसं नाही आहे. ह्याच्या पुढे पण तुमची प्रोसेस असणार आहे. फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुमची एक मेन प्रोसेस सुरू होईल, मेन स्टेप तुमची सुरू होईल, ज्याला आपण बोलतो ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराऊंड 1. या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला जेवढी पण कॉलेजची लिस्ट आहे, जी पण तुमचे पर्सेंटाईल मिळाले, जेवढे पण तुमचे रँक्स येणार आहेत त्याच्या अकॉर्डिंग जी पण तुमची कॉलेजची लिस्ट असणार आहे तर ती तुम्हाला त्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये एंटर करावी लागणार आहे. आता दादा ते ऑप्शन फॉर्म फिलिंगचा टाइम शेड्यूल काय आहे, त्याचा टाइम पिरियड काय आहे, तर बघा CETCने आत्तापर्यंत त्याचा टाइम शेड्यूल प्रोव्हाइड नाही केलं आहे, काही पण कॅपराऊंडचे शेड्यूल नाही प्रोव्हाइड केलं आहे. ते का नाही प्रोव्हाइड केलं आहे, कारण की आता हे जे तुम्हाला डेट्स दिलेले आहेत आता हे डेट्स पुढे एक्सटेंड सुद्धा होऊ शकतात. म्हणजे ही तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची डेट आहे ही पुढे एक्सटेंड सुद्धा होऊ शकते. आता जर तुमची ही डेट एक्सटेंड झाली त्याच्यानंतर जी पण तुमची पुढची प्रोसेस आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची, ग्रीव्हन्सेसची, फायनल मेरिट लिस्टची आणि ह्याच्या पुढची पूर्ण ऑप्शन फॉर्मची जेवढी पण प्रोसेस आहे ही पण पुढे पोस्टपोन होत असते. तर त्याच्यामुळे आत्ता सध्या तुम्हाला हे शेड्यूल प्रोव्हाइड नाही केलं आहे. बट आत्तापर्यंत जेवढं पण मी एक्सपिरियन्स केलेलं आहे, जेवढं पण वेळेला मी काउन्सिलिंगची प्रोसेस केली आहे तर मी प्रत्येक वर्षी हे नोटीस केलं आहे की फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर लगेच 1 दिवसामध्ये किंवा लगेच दुसऱ्या दिवशीच ऑप्शन फॉर्म फिलिंग ही सुरू होत असते. म्हणजे मुलांना कॅपराऊंडसाठी जी कॉलेजची लिस्ट अपलोड करायची प्रोसेस आहे ही लगेच फायनल मेरिट लिस्ट नंतर सुरू होत असते. आता त्याबद्दल CETCने अजून काही शेड्यूल प्रोव्हाइड नाही केलं आहे, बट लवकरच ते पण प्रोव्हाइड करतील. जर ते शेड्यूल लवकर CETCने प्रोव्हाइड केलं तर नक्की मी तुम्हाला अपडेट करीन. तर त्यासाठी चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता जेव्हा पण ही तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, काय काय मिस्टेक्स तुम्हाला नाही करायचं आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी पण तुम्ही चॅनलसोबत कनेक्टेड राहा. स्टेप बाय स्टेप तुम्हाला कसे स्टेप फॉलो करायचे आहे, काय काय डिटेल्स तुम्हाला करायचे आहेत, काय काय प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे सगळं तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. एक तुम्ही लक्षात घ्या की फार्मसीला गायडन्स करण्यासाठी जास्त चॅनल्स अवेलेबल नाही आहेत. खूप कमी चॅनल्स आहेत यूट्यूबवरती. जे पण चॅनल्स आहेत जेवढे पण ऑथेंटिक चॅनल्स आहेत तर त्यांनाच तुम्ही फॉलो करा, कारण की भरपूर जण तुम्हाला मिसगाईड सुद्धा करू शकतात. तर जे पण ऑथेंटिक आहे तर त्यांनाच तुम्ही ह्याकडे फॉलो करा. आता ह्या पॉईंटला भरपूर मला कन्फ्युजन होतं की दादा इंजिनिअरिंगचे 4 कॅपराऊंड होत आहेत, 4 कॅपराऊंड्स कंडक्ट होत आहेत, मग फार्मसीसाठी पण होत आहेत का, तर हो फार्मसीसाठी पण होत आहेत. आता ह्या पॉईंटला तुम्ही ह्याच्या शेड्यूलमध्येच बघू शकता. एक तुम्हाला पॉईंट लिहून दिलेला आहे. ह्या पॉईंटचं मिनिंग मी तुम्हाला सांगतो की जी पण मुलं कॅटेगरीमधनं आहेत, म्हणजे सपोज OBC, SC ST, VJNT किंवा इतर कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमधनं आहेत.
आता जर तुमच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आत्ता अवेलेबल नसतील तर तुमची रिसिप्ट सुद्धा चालणार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आत्ता अवेलेबल नाही आहेत बट त्या डॉक्युमेंटला तुम्ही अप्लाय करून ठेवलात, नुकतंच तुम्ही अप्लाय केलात आणि त्या डॉक्युमेंटची तुमच्याकडे रिसिप्ट आहे, तर ती रिसिप्ट सुद्धा चालणार आहे. बट ही रिसिप्ट कधीपर्यंत चालेल तर तेच तुम्हाला CEDCने सांगितलेलं आहे की जी पण तुमची रिसिप्ट आहे ही तुमची 4th कॅप पर्यंत चालणार आहे. 4th कॅप राऊंडला तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट म्हणजे जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता तर त्याच्या आधी तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट हे तुम्हाला अपलोड करावे लागणारच आहेत. सो आत्ता टेम्पररी बेसिसवर तुमचे रिसिप्टवर काम चालेल, व्हेरिफिकेशनमध्ये तुमची रिसिप्ट हे चालणार आहे. बट ॲट दी एंड जेव्हा पण तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल, कॅप राऊंड 1 मध्ये जर कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं आणि त्याच कॉलेजमध्ये जर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करणार असाल तर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट त्यावेळी लागणार आहे. जर तुमचं 4th कॅप राऊंडपर्यंत ॲडमिशन झालं तर त्या केसमध्ये ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाल त्या कॉलेजमध्ये तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट हे द्यावे लागणार आहेत. त्या केसमध्ये तुमची रिसिप्ट ही चालणार नाही आहे. रिसिप्ट ही आता व्हेरिफिकेशन पुरतीच चालेल बट पुढे जाऊन तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहे. तर त्यामुळे ह्याची तुम्हाला क्लिअरली मेन्शन करून दिलं आहे की ऑन ऑर बिफोर 4th कॅप राऊंड. सो आता फॉर फार्मसीसाठी पण आता 4 कॅप राऊंड कंडक्ट होणार आहेत. म्हणजे ह्या केसमध्ये तुमचे जेवढे पण कट ऑफ्स आहेत कॉलेजचे हे भरपूर काही प्रमाणामध्ये कमी जास्त सुद्धा होऊ शकतात. मोस्टली कमीच होतील ह्याची एक अपेक्षा आहे. सो आता बघूया की कॅप राऊंडच्या कट ऑफमध्ये किती व्हॅरिएशन्स येतात ह्या वर्षी, कारण की 4 कॅप राऊंड होणार आहेत. सो आता ह्यावेळी आपल्याला बघायला मिळेलच. सो येस, नक्की आहात तुम्ही, तुमच्याकडे 4 कॅप राऊंड कंडक्ट होत आहेत. सो 4थ्या कॅप राऊंडपर्यंत आपल्याला ट्राय करायचं आहे. 4थ्या कॅप राऊंडपर्यंत आपल्याला हेच ट्राय करायचं आहे की जे पण आपल्याला कॉलेज मिळेल हे बेस्ट कॉलेज आपल्याला मिळालं पाहिजे, जे पण आपल्याला आवडतंय ते कॉलेज आपल्याला मिळालं पाहिजे. सो गाइस, आय होप हे सगळं तुम्हाला कॅप राऊंडचे शेड्यूल समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. प्लस त्यासोबत जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आपल्या फार्मसीच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला जेवढे पण पर्सेंटाइल असतील त्याच्या अकॉर्डिंग तुमची जी पण प्रायोरिटी, जे पण तुमचे प्रेफरन्स असतील त्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला बेस्ट कॉलेजची लिस्ट बनवून देऊ. सो जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही एनरोल करू शकता. जर तुम्हाला ह्या पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग काही पण क्वेरी असेल तर मी तुम्हाला 2 हेल्पलाईन नंबर प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. कॉल जास्त प्रेफर नका करू, कारण की भरपूर मुलांचे कॉल्स येतात आणि प्रत्येकाचे कॉल्स आम्ही अटेंड नाही करू शकत. सो त्याच्यामुळे व्हॉट्सअपवर एक मेसेज ड्रॉप करून ठेवा, आम्ही लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय करायचा प्रयत्न करू. सो गाइस, दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला? ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड गुड डे.